जी वाढच शाहू फुले आंबेडकरांना वाचून झालेली आहे. त्यांच्याशिवाय आयुष्य व्यर्थ वाटतं मला. कारण की मला खूप लोकांनी विचारलं की पप्पांचा 30 वर्षाचा संघर्ष, भीती वाटली नाही का, किंवा इतक्या मोठ्या घराण्याबद्दल बोलतात, भीती वाटली नाही का. तर मला त्यांना सांगायचं आहे की जो माणूस शाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद अशा महापुरुषांना वाचतो, अशा महापुरुषांची विचारधारा चालवतो, तो कधीच कोणाला घाबरत नाही, त्याचा कधीच पराजय होत नाही. महात्मा फुल्यांनी जे शिक्षणाचं आंदोलन चालू केलं, जे बाबासाहेबांनी संविधानात मांडलं आणि जे शाहू महाराजांनी पण पुढे चालवलं, तेच आम्ही आमचा म्हणजे खारेचा वाटा म्हणून ते आम्ही द्यायचा प्रयत्न करतो. बाकी काही मनी वर्सेस पीपल अशी लढाई आम्ही लढतच चालू आहे आणि लढतच राहणार आहे. असू द्या असू द्या. लय भारी झालं. थँक्यू. लय मोठा जीव झाला, लय आनंद आहे. की ह्या देशाचा जो युवा आहे, जो सुशिक्षित वर्ग आहे, त्याने राजकारणाकडे खूप अतिशय लक्ष दिलं पाहिजे. त्याने तिकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. कारण की त्याने जर तिकडे दुर्लक्ष केलं तर जो अशिक्षित भाग असतो किंवा अशिक्षित लोक असतात ते त्यांच्यावरती राज्य करतात आणि देशाची गती थांबते. त्यामुळे मला वाटते की युवकांनी स्पेसिफिकली राजकारणाकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांचं फ्युचर डिपेंड असतं, येणारी पिढीचं फ्युचर डिपेंड असतं. आणि कुठे ना कुठे त्यांना लाईक अशिक्षित लोकांनी जर राज्य केलं तर गती मागे जाते, गती थांबते. निवडणुका म्हटलं की चर्चेचा विषय हा आलाच. भारतीय माणसाला राजकारण हे खूप उत्सुकतेचा विषय आहे. काही दिवसांपूर्वी बिहारच्या निवडणुका झाल्या आणि या बिहारच्या निवडणुकांमध्ये एका मुलीनं संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आणि ती मुलगी नंतर आमदार झाली. निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर मैथिली ठाकूर ही देशातली सगळ्यात तरुण आमदार म्हणून मैथिली ठाकूरचं नाव सगळ्या देशाला माहीत झालं. नुकत्याच महाराष्ट्रातल्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठापनाला लागलेल्या होत्या. बारामती ही राजकीय पंढरी म्हटलं जातं आणि बारामतीचा निकाल काय लागणार हे संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता असते. बारामतीमध्ये पूर्णपणे अजित पवारांनी सत्ता काबीज केलेली असताना एक निकाल ज्यानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं, प्रभाग क्रमांक 14 मधला अवघी 21 वर्षाची एक तरुणी नगरसेवक म्हणून निवडून आली. पर ती निवडून आली म्हणून चर्चा नाही, पण या तरुणीचा आणि तिच्या वडिलांचा गेल्या 30 वर्षापासूनचा सामाजिक चळवळींचा वारसा आणि समाजासाठी अर्पण केलेलं आयुष्य, ह्या सगळ्या गोष्टींचं फलित 21 वर्षाच्या तरुणीच्या पदरी पडलं. अर्थात संपूर्ण महाराष्ट्राला हे नाव माहीत झालं, संघमित्रा काळूराम चौधरी. आणि हीच संघमित्रा काळूराम चौधरी सध्या आपल्याबरोबर आहे. स्वागत आहे संघमित्रा. आता मुलाखत सुरू करायच्या अगोदरच पदाने मोठी आहेस, निश्चित मी एकेरी भाषा बोलणं योग्य नाही, पण मला मुलाखत लोकांना आपली वाटावी आणि ती सहज खुलती व्हावी म्हणून मी सुद्धा एकेरी भाषा नक्कीच वापरेल, कारण हक्काने बोलणं असेल. संघमित्राचं स्वागत करत असतानाच संघमित्रा, 21व्या वर्षामध्ये अनेक मुलींना स्वतःच्या करिअरचा, अर्थात तू पण तुझं करिअरमध्ये सध्या लक्ष केंद्रित केलेलं आहे. राजकारणामध्ये आपण पाऊल ठेवू आणि पहिल्याच प्रयत्नाला यश मिळेल, आणि ह्या यशामागचं गमक काय? तसं तर 21 वर्षीच लगेच राजकारणात यायचं काहीच प्लॅन नव्हता, काहीच बघितलं देखील नव्हतं की लगेच करूयात आपण सुरुवात. पण पप्पांचा संघर्ष बघितला होता, त्यांची राजकीय जर्नी बघितली होती पूर्ण. आणि जेव्हा पप्पा बोलले की करूयात आपण, तेव्हा मग एक स्वतःची, माझे पप्पा नेहमी म्हणतात की हे समाज, हा जो समाज आहे ह्याचा आपण एक देणं लागतो. आणि मला वाटतं की ही मला कुठे ना कुठे चान्स मिळाला की मी त्यांना परत काहीतरी करू शकेल. मग म्हटलं ठीक आहे, लढूयात, हार जीत हे नंतर बघू, आणि जर आपल्याला चान्स मिळालाच त्या समाजाला आपल्याला काहीतरी सुधारता येईल, माझ्या प्रभागात मला बदल घडवता येईल, बस इतकंच डोक्यात होतं. आताच बोलताना सांगितलं की मी पप्पांची जर्नी पाहिली होती. काय काय जर्नी पाहण्यात होती? संपूर्ण जर्नी, म्हणजे माझ्या जन्मापासून. लक्षात राहणारी कोणती? लक्षात सगळी जर्नी लक्षात आहे. कांशीराम साहेबांचे केडर कॅम्प्स म्हणा, किंवा पक्षाचे रॅलीज, बहनजींना रॅलीमध्ये बघणं, त्यांचे स्पीचेस ऐकणं, कांशीराम साहेबांना वाचणं, पप्पांचे अनुभव कांशीराम साहेबांचे ते सांगणं, ते संपूर्ण ऐकत ऐकत मी मोठी झालेली आहे, मी वाढलेली आहे. आणि कुठं ना कुठं ते मला प्रेरणा दिलेली आहे तिथे. बर,
पप्पांची चळवळ अत्यंत जवळून पाहिलेली, पप्पांची भाषणं ऐकून अनेक लोकांना स्पिरिट मिळतं. तू तर त्या घरात जन्माला आलेली होतीस. ह्या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस आपण समाजासाठी काम करतो त्या समाजानं ह्या कामाची पावती दिली असं वाटतं? हो, नक्कीच. म्हणजे जेव्हा विजय झाल्यानंतर जेव्हा मी आले तेव्हा अक्षरशः आमच्या ज्या महिला आहेत त्या औक्षणाचं ताट घेऊन त्यांच्या डोळ्यात अश्रू, आणि ते बघून कुठे ना कुठे मन भारावून गेलं होतं की त्यांनाही माहिती आहे, त्यांनीही मला बघितलं आहे, त्यांनीही पप्पांना बघितलं आहे, त्यांनीही त्यांचा संघर्ष बघितला आहे. कुठे ना कुठे त्याचंच फळ त्यांनी मताच्या रूपी मला दिलेलं आहे. खरं तर राजकारणामध्ये विचार हा तितकाच महत्त्वाचा असतो. आपण बघतोय की ज्या ज्या विचारांनी राजकीय नेते, म्हणजे आता अगदी स्पष्टच बोलायचं म्हटलं तर पुरोगामी, हिंदुत्ववादी अशा विचारसरणी मांडल्या जातात. पण निवडणुका झाल्याच्या नंतर ह्या विचारांना कुठंही थारा दिला जात नाही. कोणतेही पक्ष कोणाबरोबर युती करतात, काही होतं. BSP बहुजन समाज पार्टी हे बहुतेक पुणे जिल्ह्यातलं पहिलं सीट असेल तुझ्या माध्यमातून हे आलेलं. हा विचार मायावती म्हणजे कांशीरामजीपासून मायावती बहीणपासून आत्ता बारामतीमध्ये पेरत असताना की बारामतीमध्ये पहिलं हे सीट लागतंय, म्हणजे अशा ठिकाणी की जिथं 4 वेळा मुख्यमंत्री होते, जिथं महाराष्ट्राची सत्ता फिरते ज्या शहरामधून, त्या शहरामध्ये BSPचा झेंडा फिरला, तर त्यावेळेस काय भावना होत्या? खूप मोठा इतिहास घडला आणि खूप प्राऊड मोमेंट होता आमच्यासाठीही. तसं आम्ही काम करतच होतो, अपयश आलं तरी काम चालूच होतं आमचं. विचारधारा नाही सोडली कधीच. फुले शाहू आंबेडकरांना नेहमी डोक्यात घेतलं, त्यांना डोक्यावरती पण घेतलं आणि त्यांना डोक्यात हमखास घेतलेलं आहे. मग बहेनजींनी, आकाशानंदजींनी त्यांनीही खूप सपोर्ट केला. त्यांनी मला पाठवलं, त्यांनी मला पाठिंबा दिला. त्याच्यानंतर मग जे महापुरुषांची जी विचारधारा होती तीच आम्हाला इथं एस्टॅब्लिश करायचे काइंड ऑफ. विचारधारा म्हटलं की खरं तर आपण महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतोच. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूलमंत्र होता शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. मी जिथं मुलाखत चालू केली ते मुलाखत मुद्दाम ह्या वास्तूच्या शेजारून चालू केली आहे. खरं तर मी आतून करणार होतो, कारण आत्ता तिथं काही UPSC आणि MPSCचे एक्झाम देणारे मुलं अभ्यास करतायत आतमध्ये. आणि या ठिकाणी प्रभाग क्रमांक 14मध्ये इथून काही विद्यार्थी अधिकारी पण झाले. शिका, संघर्ष करा, संघटित राहा अशा प्रकारचा मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि आपण आता ज्यावेळेस सुशिक्षित आहोत, तू पण उच्च शिक्षित आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या मूलमंत्रांचा राजकारणामध्ये आपण कितपत वापर करू शकतो? पूर्ण वापर असणार आहे. जसं की तुम्हीही बघता, ही अभ्यासिका कांशीराम साहेबांच्या नावावरती आम्ही चालू केलेली आहे. आतापर्यंत तिथून 9 ऑफिसर्स झालेले आहेत, क्लास 1 अधिकारी झालेले आहेत, आणि त्यांच्याकडून कोणतीही फीस आम्ही घेत नाही. समाजातील मुलांसाठी तिथं ती अभ्यासिका आहे, तिथं बुक्स आहेत आणि त्यांची वरती राहायची सोय देखील आहे. त्यामुळे तिथून आम्ही कोणताही आम्हाला लाभ होत नाही. आम्हाला आमच्या समाजाला फक्त एक देणं म्हणून, त्यांची परतफेड म्हणून आम्ही ते करतोय. आणि आम्हाला जे महात्मा फुल्यांनी जे शिक्षणाचं आंदोलन चालू केलं, जे बाबासाहेबांनी संविधानात मांडलं आणि जे शाहू महाराजांनी पण पुढे चालवलं, तेच आम्ही आमचा म्हणजे खारेचा वाटा म्हणून ते आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय, बाकी काही नाही. महात्मा फुलेंनी ज्यावेळेस पहिली शाळा सुरू केलेली होती सावित्रीबाई फुलेंना घेऊन, त्यावेळेस मला वाटतंय मुक्ता साळवे ह्या पहिल्या विद्यार्थिनी होत. आणि वडील काळूराम चौधरी म्हणतात ही माझी मुक्ता आहे. हे सगळं ज्यावेळेस उच्चार होतात, त्या पूर्वीच्या सगळ्या इतिहासामध्ये किंवा आपण त्या सगळ्या महापुरुषांच्या विचारधारेपर्यंत नेऊन पोचतो. प्रामाणिक काम करणं किती महत्त्वाचं असतं? खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं. म्हणजे अनेक नेते येतात जातात, जसं तुम्ही म्हटला की विचारधारा मागे राहून जाते, राजकारण पुढे चालत जातं. मला वाटत नाही माझ्याकडून ती विचारधारा सोडली जाईल, कारण की मी माझी वाढच शाहू फुले आंबेडकरांना वाचून झालेली आहे. त्यांच्याशिवाय आयुष्य व्यर्थ वाटतं मला, कारण की मला खूप लोकांनी विचारलं की पप्पांचा 30 वर्षाचा संघर्ष, भीती वाटली नाही का, किंवा इतक्या मोठ्या घराण्याबद्दल बोलतात, भीती वाटली नाही का. तर मला त्यांना सांगायचं आहे की जो माणूस शाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद अशा महापुरुषांना वाचतो, अशा महापुरुषांची विचारधारा चालवतो, तो कधीच कोणाला घाबरत नाही, त्याचा कधीच पराजय होत नाही. जितक्या महत्त्वाच्या आहेत, आपण मुद्दाम आता ह्या प्रभागामध्ये जिथून ह्या लोकांनी निवडून दिलं, ह्या प्रभागात मुद्दाम आपण फिरून मुलाखत घेतोय. ज्यावेळेस निवडणुकीला फॉर्म भरला
इकडे वडिलांचा फॉर्म होता, नगरसेवक म्हणून तुझा फॉर्म होता, प्रचाराची सुरुवात करायची, आयुष्यातला पहिला प्रसंग होता, प्रचार काय करायचा, भाषणं काय करायची, हे निवडणुकीचा फॉर्म भरल्यानंतर ठरलं का आधीपासून प्लॅनिंग चालू होतं? प्लॅनिंग काहीच नव्हतं, काहीच नव्हतं. हम्म. पण हे होतं की मी प्रचार आधी पण केला पप्पांचा म्हणा, पक्षाचा खूप प्रचार केला. माझं लहानपणच प्रचारात गेलं असं म्हणलं तरी चालेल. बरं. मग जेव्हा फॉर्म भरला त्याच्यानंतर आम्ही प्रचार सुरू केला. मग जसं जसं मी फिरत होते तसं म्हणायला गेलं तर मी 5 वर्ष झालं बारामतीपासून शिक्षणासाठी मी बाहेर गेले. बरं. पण त्याच्या आधीचं आयुष्य मी इथंच काढलंय. बरं. पण त्याच्यानंतरची जी हालत जी झाली होती माझ्या प्रभागाची ती मी खूप जवळून बघितली, खूप जवळून. बरं. आणि मग भाषण काय करायचं इतकं तर मला माहितीये की बारामतीकर भाषणावरती कधी मतं देत नाही. हा. तरीही मी माझा पुरेपूर प्रयत्न केला की मी त्यांचीच परिस्थिती त्यांना सांगितली. ओके. मला जितकं जमलं की मी जितक्या कळकळीने त्यांना विनंती करू शकते तितकी मी केली. आणि मला वाटतं की ती भावना त्यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांचं असं झालं की 21 वर्षाची मुलगी आपल्यासाठी येऊन तिथं जर मैदानात उतरलीये तर आपण तिला पाठिंबा दिला पाहिजे, आपण तिच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आणि ते उभे राहिले आणि त्यांनी माझा विजय करून दिला. लोक उभं राहिले. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की अलीकडच्या काळातली प्रत्येक इलेक्शन्स म्हणजे प्रत्येक निवडणुका तिथं लक्ष्मी दर्शन हा फार मोठा विषय असतो. ह्याची भीती होती का मनात? नाही, बिलकुल नाही. बरं. कारण की मनी वर्सेस पीपल अशी लढाई आम्ही लढतच आलोय आणि लढतच राहणार आहे. हा, असू द्या. हा. लय भारी झाली. थँक्यू. लय मोठा जीव झाला, लय आनंद झाला. आशीर्वाद राहू द्या असाच. जाऊ का? हो. लोकांच्या भावना आपण ह्या मावशीच्या भेटल्यात ना, मी आता तुम्हाला ह्या मुलाखतीच्या निमित्ताने एक गोष्ट सांगतो. बारामतीमध्ये 41 उमेदवार होते. 42वा नगरसेवकाचा उमेदवार होता. निकाल लागल्याच्या नंतर संघमित्रा काळूराम चौधरी यांच्या घरी येणाऱ्या सगळ्या लोकांचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत. एकही असा पक्ष नाही बारामतीमध्ये, सत्ताधारी राष्ट्रवादी पवार अजित पवारांच्या पक्षाचेही अनेक प्रतिनिधी, नेते, स्थानिक पुढारी येऊन सत्कार करून गेले. अनेक बारामतीकरांना असं वाटत आहे की ही आमच्या घरातलीच कोणतरी मुलगी निवडून आली. ही वस्तुस्थिती आहे. आणि आत्ताही तुम्ही त्याचं एक लाईव्ह उदाहरण पाहिलं की त्या मावशींच्या भावना खरं तर खूप दाटून आलेल्या होत्या. हीच भावना संघमित्रा आणि तिचे वडील काळूरामजी चौधरी यांच्या बाबतीत बारामतीकरांची आहे. विषय राजकारण ही सोपी गोष्ट नाही. आता लोक हे फार मोठं चॅलेंज आहे. आता चॅलेंज सुरू होण्याच्या अगोदर निकालाचं काउंटिंग सुरू झालेलं होतं. तुम्ही तिथं उपस्थित होता. संघमित्रा चौधरी लीडवरती आहे हे सुरुवातीला समजलं आणि नंतर फायनली एकदा कळालं 500-550 मतांनी संघमित्राचा विजय झाला. पहिली भावना काय होती? अपूर्ण स्वप्न पूर्ण झालं की जो 30 वर्ष आम्ही मेहनत घेत होतो, जो संघर्ष चालू होता, की कुठे ना कुठे अशी एक होप आला की होऊ शकत आहे. जे कांशीराम साहेब बोलले होते की हे होऊ शकत आहे, तेच आम्ही असं वाटलं की झालंय, ते हो सकता है. हा. ते झालं. आता जबाबदारी वाढली असं नाही वाटत? वाढलीये, नक्कीच वाढलीये. हा. आधी मी फक्त काळूराम चौधरींची लेख होती, आता मी संपूर्ण प्रभाग क्रमांक 14ची लेख आहे. आणि मी कर्तव्यबद्ध आहे त्यांना. मी जबाबदार आहे की त्यांनी मला प्रश्न विचारला तर मला उत्तर देणं भाग आहे. बरोबर. ते मला हक्काने प्रश्न विचारू शकतात आणि मी देणार उत्तर, माझ्या कार्यातून देईल. अच्छा. अशा पद्धतीनं ज्यावेळेस तुझ्यासारख्या तरुणी, सुशिक्षित तरुणी राजकारणात येतील, सगळ्यात महत्त्वाचं खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याचं दानत जर ठेवली तर हे भारताची राजकीय परिस्थिती बदलू शकते. नक्की बदलू शकते, नक्की. म्हणजे जसे की कांशीराम साहेब बोलायचे की जो चमचा समाज आहे तसा समाज नकोय मला. मला लढणारा समाज हवाय, मला संघर्ष करणारा समाज हवाय. आणि तसा समाज असेल तर मला नाही वाटत की त्यांच्यावरती कोणी अन्याय करू शकेल. आवाज उठवला पाहिजे. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो असं तरी मला वाटतं. वडिलांची भाषण अख्खा महाराष्ट्र ऐकतो. वडिलांचं भाषण ऐकताना काय प्रेरणा मिळते? एक मुलगी, त्यांची मुलगी म्हणून तर मला प्राऊड वाटतंच. पण जेव्हा त्यांना असं सपोर्ट मिळतो किंवा त्यांचं कौतुक होतं तेव्हा अजून जास्त भारी वाटतं की कोणीतरी
आहे जे माझ्या समाजासाठी लढतंय. अजून होप्स नाही गेला ते. बर. आणि माझा समाज कुठे ना कुठे जाणार आहे, की अशा माणसामागे राहिलं तर कुठे ना कुठे जाणार आहे. वडिलांच्या विचाराची आणि संघर्षाची शिदोरी वडिलांनी आता तुझ्या पदरी दिली आहे. कसं पेलायचं हे सगळं? की लढत आलोय, लढत राहू. हेच आहे की लढा नाही थांबवायचा. शाहू फुले आंबेडकरांच्या जो विचारधारेचा जो रथ आहे तो थांबू द्यायचा नाही ना, तो मागे जाऊ द्यायचा, तो पुढेच जाणार आहे. अच्छा. आज एक संघमित्र आहे, मला बघून अनेक मुलं माझ्या मागे उभा राहतील, त्यांना सोबत घेऊन तो रथ आहे तो पुढे जाणार आहे. अच्छा. आता जे काही आपण आश्वासनं वगैरे दिलेली असतात लोकांना, हे पूर्ण करत असताना शेवटी आपण सध्या तरी विरोधाच्या भूमिकेत आहे. विरोधक म्हणून ही भूमिका बजावत असताना जे काही चॅलेंजेस निर्माण होतील, आता निकाल लागल्याच्या नंतर एक गोष्ट झाली की आता तू नगरपालिकेच्या दालनामध्ये एक प्रतिनिधी म्हणून जाणार. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास चालू केला का? आता म्हणजे मी जसा फॉर्म भरला तसंच हे होतं की अभ्यास चालू करायचा आहे. तसंच पप्पांनी सांगितलं की नगरपालिका काय आहे ते संपूर्ण वाचून टाक. तसाच अभ्यास चालू केला आणि आता लोक येतात म्हणून तो थोडासा पाठीमागे आहे, कारण की मतदार आहे माझा, मला त्यांना दुर्लक्ष नाही करता येत. मी तुम्हाला एक मुलाखत घेत असताना थोडं मी आत्ताच सांगितलं होतं, हे बघा हे 2 नगरसेवक अजित पवार गटातून निवडून आले, ते मला वाटतं सत्कारासाठी आलेत ना, का भेटायचं? भेटून घ्या, म्हणजे मग मला पुढं कंटिन्यू करायचंय. हेच मी तुम्हाला आता सांगितलं होतं की संघमित्रा काळूराम चौधरी हिचा जो विजय आहे तो अनेकांना आपला विजय वाटतो. अनेकांना हा आपल्या घरातली एखादी मुलगी निवडून आल्यासारखं वाटतं. हे दोघंही सुनीलजी सस्ते साहेब आहेत, चौधरी साहेब आहेत, हे चौधरी साहेब, हे दोघं पण विद्यमान नगरसेवक जे निवडून आलेत. तुमचं मार्गदर्शन लागणार आहे आता संघमित्राला. हुशार माणसाची लेख आहे, तिला काही शिकवायची आवश्यकता. तर मित्रांनो, विषय असा आहे की संघमित्राला भेटायला फक्त बारामतीतूनच नाही, आजूबाजूच्या काही जिल्ह्यातून सुद्धा लोक पोचत आहेत आणि तिचं कौतुकही करतायत. मी सुरुवातीला ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं, मैथिली ठाकूरचा जो रेफरन्स दिला की अत्यंत कमी वयामध्ये विजय मिळवणं ही सामान्य जरी गोष्ट असली तरी पण विचारांचा वारसा घेऊन विजय मिळवणं ही फार अवघड गोष्ट आहे. आणि हे काळूराम चौधरी यांची कन्या संघमित्राने करून दाखवलेलं. संघमित्रा येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती, कारण बारामती काय आहे हे तुला चांगलं माहीत आहे, वडिलांचा संघर्ष अपाट झालेला आहे. जी आश्वासनं दिलेली आहेत त्या आश्वासनांपर्यंत पोहोचण्यासाठी मी मगाशी तुला हा प्रश्न विचारला की ती तयारी चालू आहे का? हे सगळं होत असताना इंटरव्ह्यू लांबण्याच्या अगोदर मी तुला एक शेवटचा प्रश्न विचारतो, तरुणाईनं नेमका काय बोध घेतला पाहिजे? मी हे माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यू, प्रत्येक भाषणात बोलत आली आहे की बाबासाहेबांचं एक खूप छान वाक्य आहे की ह्या देशाचा जो युवा आहे, जो सुशिक्षित वर्ग आहे, त्याने राजकारणाकडे खूप अतिशय लक्ष दिलं पाहिजे, त्याने तिकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. कारण की त्याने जर तिकडे दुर्लक्ष केलं तर जो अशिक्षित भाग असतो किंवा अशिक्षित लोक असतात ते त्यांच्यावरती राज्य करतात आणि देशाची गती थांबते. त्यामुळे मला वाटते की युवकांनी स्पेसिफिकली राजकारणाकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांचं फ्युचर डिपेंड असतं, येणारी पिढीचं फ्युचर डिपेंड असतं. आणि कुठे ना कुठे त्यांना लाईक अशिक्षित लोकांनी जर राज्य केलं तर गती मागे जाते, गती थांबते, देशाची प्रगती थांबते आणि त्यामुळे मग त्यांचीही प्रगती थांबते. राजकीय वारसा पुढे नेत असताना विचारांचाही वारसा नेला पाहिजे. संघमित्राचं एक खूप छान वाक्य आपल्याला लक्षात आलं असेल की युवकांनी राजकारणात येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सुशिक्षित युवकांनी, ज्यांना वाटतंय की आपण शिकलेलो आहोत, त्यांनी विचारांचा वारसा, भले तो कोणताही विचार असू द्या, अगदीच प्रत्येकाच्या विचारधारा एकमेकांना आवडतील असं नाही, पण शिकलेला समाज ज्यावेळेस देश चालवायला निघतो, गाव चालवायला निघतो, जिल्हा चालवायला निघतो, त्यावेळेस त्या गावाची, त्या जिल्ह्याची नक्कीच प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, संघमित्रा चौधरी हिचा हा जो विजय आहे हा असामान्य विजय आहे असं संपूर्ण बारामतीकर म्हणतात. आपला हा इंटरव्ह्यू चालू असताना तुम्ही काही लोकांच्या इथं येणं जाणं तेही पाहिलं, मुद्दाम मी तुम्हाला हे त्याच्यामध्ये घेतलं. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की वडिलांचा 30-30 वर्षाचा संघर्ष, मुलगी भलेही 21 वर्षाची असेल आणि राजकारणात पहिल्यांदा, पण तिच्या बोलण्यातली परिपक्वता मात्र हे पुढचं खूप मोठं व्हिजन दाखवतं, हे आपल्याला मान्य करावं लागेल. संघमित्रा चौधरी यांच्या या विजयाबद्दल तुम्हाला देखील काय वाटलं हे जरूर तुम्ही कमेंट करून कळवा.
आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा.